महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे। स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपनं सर्वात आधी आपलं पक्ष कार्यालय ताब्यामध्ये घेतलं असून आज कार्यालयात सत्यनारायणाची पूजा केली जाणार आहे। भाजप कार्यालय उद्घाटनावेळी मराठमोळा साज पाहायला मिळेल। नवनिर्वाचित भाजप नगरसेवक आज मराठमोळा पेहराव करणार आहेत। या पूजेनंतर भाजप महापालिकेतील आपल्या सत्ता काळाचा श्री गणेशा करणार आहे। तसंच उद्याही पक्ष कार्यालयात विधिवत पूजा करून मंत्रोच्चाराच्या घोषात महापौर पदाची उमेदवार नगरसेविका आपला अर्ज भरण्यासाठी जाणार आहे। महापौर पद महिला आरक्षित असल्यामुळे मुंबई महापालिकेवर महिला राज पाहायला मिळेल। आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। आज भाजपकडनं इथल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। जे कार्यालय भाजपला महापालिकेमध्ये देण्यात आले, अर्थात 3.5 वर्ष महापालिकेतली पक्षाची कार्यालय जी होती ती बंद होती, त्यांना कुलूप लावण्यात आलेलं होतं। कारण अर्थात प्रशासक राजमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या सगळ्या कार्यालयांना इथे काम करण्याची मुभा नव्हती। आज अखेर अंतिमतः महापालिकेतल्या या ग्राउंड फ्लोअर अर्थात तळमजल्यावरील भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने भाजपकडनं या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेची निवडणूक झाली, त्या फडणवीसांची एक अतिशय रेखीव रांगोळी या ठिकाणी काढण्यात आली आहे। मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात या शीर्षकाखाली खरं तर भाजपकडनं या एकंदर कार्यक्रमाची जी आहे ती आखणी करण्यात आली आहे। महाराष्ट्राचा स्वाभिमान हे कॅप्शन खरं तर फडणवीसांच्या या रांगोळीच्या खाली देण्यात आले आणि आकर्षक अशी सुंदर ही रांगोळी देखील पक्ष कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आली। त्यासोबतच आपण दृश्यांमध्ये पाहतोय की विविध प्रकारची लाइटिंग आहे। आतमध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर एक मराठमोळ्या पद्धतीने ही पूजा जी आहे ती करण्यात येणार आहे। गणेशाची मूर्ती असेल किंवा एकंदर महापालिकेतील महिला नगरसेविकांच्या माध्यमातून या एकंदर कार्यक्रमाचं जे काय ते पूजन देखील केलं जाणार आहे। गणपतीची मूर्ती देखील आहे, सजावट देखील करण्यात आली आणि थोड्याच वेळात खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो कार्यक्रम आहे, जे कार्यालयाचं आणि एकंदर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे ते देखील पार पडेल। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि इतर महत्त्वाच्या सगळ्याच नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी असेल। त्यामुळे मराठी या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपकडनं एक जो मुद्दा आहे तो कॉइन करण्यात येतोय, या निमित्तानं हे देखील स्पष्ट होते। त्यामुळे या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उद्या महापौर पदाची सुद्धा निवड आहे आणि महापौरपदी नेमकी कोणाची निवड लागते याची देखील उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।